अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहांना पत्र पाठवणार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीची मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली दखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. एआय इम्पॅक्ट परिषदेकरता पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्र्यांना निमंत्रण. तर उद्या आग्र्यात शिवजयंती सोहळ्यातही मुख्यमंत्री सहभागी होणार. दौंड तालुक्यामध्ये भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकीवरून आलेल्या जहीर आणि अयान शेख यांनी केलं तरुणीचं अपहरण. आरोपींना अटक करण्याच्या मागणीकरता हिंदू संघटनांचं रास्ता रोको. रोहित पवारांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद. अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी कोणता नवा खुलासा करणार याकडे लक्ष. अजितदादांच्या अपघाताची सीबीआय चौकशीची सुनील तटकरेंची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन. सखोल तपास व्हावा, सगळं सत्य बाहेर यायला हवं, केलं विधान. मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं 5% शैक्षणिक आरक्षण रद्द. जात प्रमाणपत्र वितरण वैधता प्रक्रिया याला शासनाकडून ब्रेक. शासनाकडून सुधारित शासन निर्णय प्रकाशित. अल्पसंख्याक विभागाकडून शाळांना प्रमाणपत्र वाटप केल्याचं प्रकरण अधिकाऱ्यांना भोवलं. वादग्रस्त अधिकारी मिलिंद शेणॉय यांची अखेर बदली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून बदलीचे आदेश. मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदाकरता आज भरले जाणार अर्ज. भाजपकडून कुणाला दिली जाणार स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी हे बघायचं. परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील 2 आरोपींची दुपारी नार्को टेस्ट. एका आरोपीची ब्रेन मॅपिंग तपासणी पूर्ण. हत्या प्रकरणाच्या तपासाला नवी दिशा मिळणार. वर्ध्यातील आर्वीमध्ये रेबीजग्रस्त कुत्र्याचा तब्बल 18 जणांना चावा. कुत्र्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा मृत्यू. शहरात भीती. अहिल्यानगरमध्ये सकल हिंदू समाजाचं टिपू सुलतान आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्याचं दहन. तर मुस्लिम समाजाकडून टिपू सुलतानच्या फोटोला दुग्धाभिषेक. आंदोलनानंतर अहिल्यानगरमध्ये तणाव. ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या आशेवर पावसाचं पाणी. तिसऱ्या सामन्याचा एकही बॉल न खेळता झिम्बाब्वे सुपर 8 मध्ये आहे. 2009 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया सुपर 8 मधून बाहेर. भारताचा सुपर 8 मध्ये प्रवेश. आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेशी होणार मुकाबला. मुलुक महाराष्ट्राची सुरुवात आपण एका मोठ्या बातमीने करणार आहोत. पुन्हा एकदा बुलेटिनमध्ये स्वागत. बातमी आहे अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातली. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याची दखल घेतली आणि सीबीआय चौकशी प्रकरणी मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र पाठवणार आहेत. महत्त्वाची माहिती अशी आहे की मुख्यमंत्र्यांकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याची दखल घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाची सगळी चौकशी करण्याची मागणी आणि सीबीआयच्या मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करणार आहेत.
दरम्यान अजित पवारांच्या अपघाती निधनाच्या मुद्द्यावरून रोहित पवारांची पुन्हा एकदा आज महत्त्वाची पत्रकार परिषद आहे। थोड्याच वेळात रोहित पवारांची पत्रकार परिषद सुरू होईल। साधारणपणे 10:30 वाजता ते पत्रकार परिषदेला सुरुवात करणार आहेत। आता ते आज अजून काय नवा खुलासा करतात हे बघणं महत्त्वाचं आहे। रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेतली आणि अजित पवार यांच्या विमान अपघातामागे काहीतरी काळबेरं आहे अशी शक्यता व्यक्त केली होती। कालच अपघात प्रकरणाचा उलगडा ज्या ब्लॅक बॉक्समधून होईल अशी आशा होती, तो ब्लॅक बॉक्स जळलाय असं काल कळलं होतं। काल ही माहिती समोर आली, त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे। आता या पार्श्वभूमीवर रोहित पवार अधिक काय खुलासा करतात हे बघावं लागेल। राजकारणाच्या रंगमंचावर कायम एकत्र दिसणाऱ्या भाऊ बहिणींच्या नात्यातला गोडवा पुन्हा एकदा कॅमेऱ्यात कैद झाला। बहिणीची ठाम साथ देणारा भाऊ आणि थोरल्या भावाला आपलं पॉवर हाऊस म्हणणारी बहीण या निखळ आनंदाच्या क्षणानं उपस्थितांनाही भावुक केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्र्यांना इंडिया AI इम्पॅक्ट परिषदेचं निमंत्रण दिलं गेलेलं आहे। दिल्ली दौऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या आग्र्यामध्ये शिवजयंती सोहळा असणार आहे, तर शिवजयंती साजरी केली जाणार आहे आणि त्याला मुख्यमंत्री उपस्थिती लावणार आहेत। सुरुवातीला मोठी बातमी। दौंड तालुक्याच्या स्वामी चिंचोलीमधील 21 वर्षीय तरुणीचं भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे। तरुणी आई आणि भावासोबत दुचाकीवरून जात होती आणि यावेळी झहीर शेख आणि अयान शेख या दोन आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली आणि तरुणीच्या आईच्या भावाच्या डोळ्यात लाल तिखट टाकून अपहरण केलं। या घटनेनंतर भिगवण पोलीस ठाण्यासमोर हिंदू संघटनांनी घोषणाबाजी केली आणि हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। हिंदू संघटनांनी पुणे सोलापूर मार्ग अडवून महामार्गावर टायर पेटवले। या दाखल गुन्ह्यातील 2 आरोपी निष्पन्न आहेत। त्यामध्ये झहीर अरुण शेख आणि अयान अरुण शेख असे 2 सख्खे भावंडे याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत। यामध्ये जे विक्टिम पीडित आहे आणि हे जे आरोपी आहेत या दोघांचे प्राथमिकदृष्ट्या काही एकमेकाला कॉल आणि काही टेक्स्ट मेसेज केलेले आम्हाला तपासामध्ये अद्याप आढळून आलेले आहेत। या अनुषंगाने काल 4 टीम आम्ही रवाना केलेल्या होत्या। यांचे मोबाईल फोन अद्याप तरी बंद आहेत आणि टीम ज्या रवाना झालेल्या आहेत त्या CCTVच्या मार्गाने त्यांच्या शोधावर आहेत। मी आता ते फक्त 1 महिन्याचं 12 जानेवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यानचा आम्ही त्यांचे डिटेल्स मागवलेले होते। त्या दरम्यान त्यांचे कॉल दिसत आहेत आणि टेक्स्ट मेसेज पण दिसत आहेत। ही फक्त रेग्युलर सिम कार्डवरला आहे, व्हॉट्सअपवरला आम्ही मागवलेलं नाही आहे। ते पण माहिती मागवलेली आहे ऑलरेडी। त्यामध्येही काही कॉल डिटेल्स असण्याची परत शक्यता आहे। दोघेही जे आहेत ते शेजारी राहणारे आहेत। लहानपणापासून ते एकमेकाच्या शेजारी राहणारे आहेत। दोन्ही घर शेजारी आहेत। जरी यात 2 वेगवेगळ्या धर्माचा अँगल असला तरी ते एकमेकांना ओळखतात। आता ही बाब कशी घडलेली आहे, काय घडलेली आहे ते आपल्याला या दोघांना सगळ्यांना ताब्यात घेतल्यावर समोर येणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे, सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, आतापर्यंत या प्रकरणात कालपासून काय काय घडलेलं आहे? पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली आहे? काय अपडेट? काल आई आणि भावाच्या डोळ्यामध्ये मिरचीचे पूड टाकून ते त्या ठिकाणी अपहरण करण्यात आलं होतं आणि त्या मुलीला अपहरण केल्यानंतर संतप्त जमाव जो आहे तो भिगवण पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झाला होता आणि आरोपीला अटक करण्याची मागणी जी आहे ते त्यांच्याकडून करण्यात आली होती। त्यानंतर पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करत टायर पेटवण्यात आलं आणि त्या ठिकाणी देखील संतप्त जमावाने टायर पेटवून त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं। आता सकाळच्या दरम्यान पोलिसांकडून 4 पथकांच्याद्वारे हा सगळा तपास करण्यात येत होता। त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे की मुलगी आणि तिथले जे काही तरुण आहे विशिष्ट समाजाचे त्यांचे याच्यामध्ये 1 महिन्याचं संभाषण त्यांनी बाहेर काढलेलं आहे। त्यांचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। हे सगळं होत असताना याच भिगवणमध्ये आज भिगवण बंद ठेवण्याची घोषणा हिंदू संघटनांकडून करण्यात आली होती आणि आज मोठा बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा या ठिकाणी भिगवणमध्ये पाहायला मिळतोय। या सगळ्यामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्याला
गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप देखील उपस्थित राहण्याची माहिती मिळते. मात्र या सगळ्यामध्ये पोलिसांनी कुणालाही या मोर्चाला परवानगी दिली नाही असं देखील पोलिसांकडून सांगण्यात येते. तपास सुरू आहे, कोणीही बेकायदेशीर कृत्य करू नये असं देखील पोलिसांकडून सांगण्यात येते. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांचा 4 पथकांच्या द्वारे तपास सुरू आहे एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला भिगवणमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पोलीस सतर्क आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आपण जर बघितलं तर पोलिसांचा मोठा ताफा जो आहे तो या भिगवण पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय. ही परिस्थिती संपूर्ण भिगवणमध्ये आहे. SRPचे जवान या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे. ग्रामीण पोलिसाची एक्सपर्टची टीम ही या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने ही संपूर्ण जी काही घटना होतीये झालेली आहे त्यानंतर पोलीस देखील सतर्क झालेत आहे आणि पोलिसांचा तपास सुरू आहे. संयम बाळगा असं आव्हान देखील पोलिसांकडून हिंदू संघटना असतील किंवा इतर स्थानिकांना देण्यात आलेले आहे. त्यामुळे शांतता बाळगा, पोलिसांचा तपास सुरू आहे. लवकरात लवकर हे 2 तरुण आणि एक तरुणी आपल्या हाती लागेल असं देखील पोलिसांकडून सांगण्यात येते. मात्र या सगळ्यामध्ये आता मोर्चाला कुठली परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे हे 2 आमदार जे आहेत ते मोर्चा नक्की काढतील का काय याच्यावर देखील या सगळ्याचं अवलंबून आहे.